सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या या वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस आलेला आहे आणि गुरुवारपासून परवापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. उद्या 31 डिसेंबरला बघा भागवत एकादशी आलेली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हा गुरुवार आल्याने कुणीही मांसाहार मद्यपान न करता गोड खाऊन या वर्षाला बाय बाय करायचं आहे आणि नवीन वर्षाचं अगदी आनंदाने स्वागत करायचं आहे. देवांना नैवेद्य दाखवा. गोड धोड खाऊन आपण जर पुढील वर्षाचं स्वागत केलं तर काही बिघडत नाही. बघा भागवत एकादशी, नवीन वर्षाला गुरुवार, मांसाहार मद्यपान होणार नाही, या गोष्टींची सगळ्यांनी नक्की काळजी घ्यायची आहे. काही गोष्टी 21 डिसेंबरला आपण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत काही गोष्टी करायच्या आहे. त्यामुळे पुढील वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं येईल, मुलांना प्रगतीचं येईल. ज्या काही अडचणी आहे 2025मध्ये काही त्रासदायक गेलेलं असेल, कुणाला आनंदाचं गेलेलं असेल, शत्रूंनी पीडा केलेली असेल, कुठलेही त्रास असू दे, कठीण म्हणजे समस्या असू द्या, या 31 डिसेंबरला आपल्याला संपवायच्याच आहे आणि नवीन वर्षाचं अगदी आनंदाने स्वागत करायचं आहे. तर 31 डिसेंबरला काही गोष्टी आपल्याला करायच्या आहे. तर महिलांनो काय करायचं आहे, मुलांवरून, घरावरून, तुमची गाडी असेल, प्रत्येक गोष्टीवरून आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. आता नारळ प्रत्येकालाच परवडेल असं नाही. तुम्हाला जी गोष्ट, आता मी 3-4 गोष्टी सांगत आहे, तुम्हाला जी गोष्ट पटेल ना ती आपल्या घरावरून, मुलांवरून, तुमची गाडी असेल, मग 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, नक्की ही यातील एक तरी गोष्ट नक्की ओवाळून टाका. जी नजरबाधा लागलेली असतील, त्यामुळे अडचणी येतात, त्या संपूर्ण नष्ट होईल. कुणा शत्रूची नजरबाधा झालेली असेल तिथंच नष्ट होईल. अशा सुंदर उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे. तर 31 डिसेंबरला अगदी रात्रीच्या 12च्या आत जरी तुम्ही हे उपाय केले ना चालेल. संपूर्ण दिवस तुम्ही हे उपाय करू शकतात. तर 31 डिसेंबर बुधवारी आपल्याला घरावरून, मुलांवरून, गाडीवरून एक नारळ तुम्हाला परवडत असेल तर प्रत्येकावरून, मुलं 2 असतील तर तुम्हाला 2 नारळ लागणार आहे. तुम्हाला 2 वाहन असतील तर 2 नारळ लागणार आहे. हे 2 व्यक्ती किंवा 2 वाहनवरून एकच नारळ उतरवू नका. घरावरून एक नारळ उतरवून टाकायचा आहे. तुम्हाला परवडत असेल तर प्रत्येकासाठी तुम्ही एक वेगवेगळा नारळ आणू शकता किंवा फक्त तुम्ही एक घरावरून जरी नारळ ओवाळून टाकलं आणि मुलांवरून बाकी मी तुम्हाला आता वस्तू सांगणार आहे त्या वस्तू जरी उतरवून टाकल्या ना, लगेच तुमच्या मुलांवरील किंवा कुटुंबातील इतर सदस्य असतील, खूप त्रासदायक आहे, आरोग्य नीट नाही, शत्रुपीडा आहे, नजरबाधा आहे, अशांवरून ह्या गोष्टी जर उतरवून टाकल्या ना तर 100% नजरबाधा लगेच उतरून जात असते. तर उद्या घरावरून रात्रीच्या 12च्या आत आपल्या घरावरून प्रत्येकाने हा उपाय जरूर करायचा आहे. तर हा उपाय महिला करू शकता किंवा पुरुष दादा, आपल्या घरासाठी उपाय आपण करायचा आहे. इतरांकडून करून घेऊ नका. घरातल्या कर्त्या महिलेने किंवा कर्त्या पुरुष दादांनी यांनी उपाय करायचा आहे. एक शेंडीचा चांगला पाणीदार नारळ घ्यायचा आहे. छोटा घ्या, मोठा घ्या, नियम नाही. तुम्हाला जो परवडेल ना त्यातील एक नारळ आणायचा आहे. चांगला बघून आणा. घराबाहेर जायचं आहे. तुम्हाला संध्याकाळी उपाय करत असाल तर आधी देवांना दिवा अगरबत्ती करा. उंबरठ्याची छान पूजा करून घ्या. महिलांनो, हळदी कुंकू वाहून उंबरठ्याला हात लावा. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि मग तुम्हाला नारळाचा उतारा करायचा आहे. रात्रीच्या 12च्या आत तुम्ही नारळाचा हा उतारा करू शकता. तर नारळ घ्यायचा आहे, दोन्ही हातात घ्या. शेंडी आपल्या घराकडं आली पाहिजे. घराच्या वरच्या चौकटीपासून ते आपल्या उंबरठ्यापर्यंत नीट तो नारळ 7 वेळा दोन्ही हातात घेऊन तुम्हाला घरावरून क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने नीट उतरवून घ्यायचं आहे. तुम्हाला काही बोलायचं असेल, घराची, मुलांची इडापिडा जाऊ दे, पीडा टळू दे, असं तुम्ही बोलत असाल तर बोलून घ्या. नाही बोलता आलं तुम्हाला, स्वामींचा मंत्र जपा. साक्षात स्वामी येतील आणि घराची, मुलांची नजर काढून देतील.
तर स्वामींचा मंत्र जपा किंवा तुम्ही तुमच्या ज्या इष्टदेवांना मानतात ना त्या इष्टदेवांचा मंत्र जपा किंवा तुम्ही नामस्मरण केलं आणि 7 वेळा तो नारळ छान असा उतरवून घ्यायचा आहे आणि घराबाहेर तो नारळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. एखाद्या कोपऱ्याला टाका. कृपया याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. 31 डिसेंबर असू दे, अमावस्या, पौर्णिमा, प्रत्येकजण आपल्या घरावरून, गाडीवरून, मुलांवरून नजर बाधा उतारे काढतच असतात. काढा, हे दिवस असतात, काढा नजर बाधा, पण एखाद्या कोपऱ्याला टाका. आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची कृपया सर्वांनी काळजी घ्यायची आहे. नारळ उतरवून टाका, पण डस्टबिनमध्ये टाका. एखाद्या कोपऱ्याला टाका. एखाद्या झाडाच्या कोपऱ्याला टाकलं, कुणीही पक्षी वगैरे खातील, त्यांचं पण पोट भरेल. यामुळे सुद्धा जे नजरबाधा लागलेली असेल ती सुद्धा संपून जाईल, नष्ट होईल आणि पितृदेवतासुद्धा प्रसन्न होतील, भरभरून आशीर्वाद देतील. एखाद्या कोपऱ्याला टाका. उतरवलेले नारळ एखाद्या कोपऱ्याला टाका. खूप सुंदर उपाय आहे. एक नारळ सर्वांनी घरावरून जरूर ओवाळून टाकायचा आहे 31 डिसेंबरला रात्री 12च्या आत. आता तुमची गाडी आहे, 4 व्हीलर असो, 2 व्हीलर असो, आपण त्यावरून प्रवास करतो, तर कसलाही ॲक्सिडेंट होऊ नये, हानी होऊ नये म्हणून गाडीवरून सुद्धा एक नारळ ओवाळून टाकायचा आहे. जसा आपण घरावरून ओवाळला, दोन्ही हातात नारळ घ्यायचा किंवा गाडीवरून उतरवताना एका हातात पकडा, उजव्या हातात नारळ, शेंडी गाडीकडे आली पाहिजे. 7 वेळा तो नारळ घड्याळाच्या दिशेने उतरवून घ्यायचा. स्वामींचं मंत्र जपा आणि एखाद्या कोपऱ्याला टाकून द्या. गाडीला वगैरे नजर लागलेली असेल तर क्षणात नजर बाधा नष्ट होईल. 4 व्हीलर असेल तुमची, 4 चाकी गाडी, अशाच पद्धतीने तुम्ही एक नारळ उतरवून टाकू शकतात. आता तुमच्या मुलांना नजरबाधा झालेली असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल, मूल लहान असो मोठं असो, काही ना काही अडचणीत असेल मूल, किंवा रात्री दचकत असेल, झोपेत दचकायला होत असेल, घाबरत असेल, कुठली बाधा झालेली असेल, आरोग्य नीट नसेल, मुलं आजारी पडत असतील सारखी, तर आईने 31 डिसेंबरला नजर जरूर काढून टाका. बघा, बुधवार आहे, बुधवारी नजर उतरवली तर लगेच उतरून जाते. तुम्हाला नारळ परवडतं तर तुम्ही मुलांवरून सुद्धा डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या दिशेने एक नारळ 7 वेळा ओवाळून टाकून कोपऱ्याला टाकून द्यायचा आहे बाहेर. आणि प्रत्येक घराची नजरबाधा काढत आहात तुम्ही, गाडीची नजरबाधा काढत आहात, मुलांची. घरी आल्यावर नारळ उतरवून फेकून आल्यानंतर, टाकून आल्यानंतर हातपाय धुवायला विसरू नका. प्रत्येकाने, म्हणजे जी व्यक्ती नजरबाधा काढत आहे, नारळ टाकून येत आहे, जी व्यक्ती नजर काढेल ना घराची, तीच व्यक्ती नारळ बाहेर फेकून येणार आहे. आता महिलांनी नजरबाधा काढली घराची, नारळ उतरवला तर दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. कृपया तुम्ही स्वतः एखाद्या कोपऱ्याला टाकून यायचं आहे. टाकून आल्यानंतर पहिल्यांदा हातपाय धुवायचे आणि मग घरात वावर करायचा आहे. मुलांची नजरबाधा काढाल तर अशाच पद्धतीने हातपाय धुवून घ्यायचे आहे. आता तुम्हाला नारळ परवडत नसेल प्रत्येकावरून, तर मग मुलांवरून तुम्ही बुधवारी एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. महिलांनो, तुरटीने लगेच नजरबाधा उतरून जाते. उजव्या हातात तुरटीचा खडा घ्यायचा आहे. मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं. मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तो तुरटीचा खडा ओवाळून घ्यायचा आहे 7 वेळा. तुमच्या घराबाहेर जर चूल असेल तर चुलीत टाकून द्यायचा आहे. तो जसा जसा तो चुलीत जळून जाईल, तो वितळून जाईल, तशी तशी मुलांची नजरबाधा क्षणात नष्ट होईल. हातपाय धुवून घ्यायचे आहे. मुलाला पण हातपाय धुवायला लावा. आता तुरटी नाही उतरवायची तर मीठ आणि काळी मोहरी घ्यायची आहे. खडं मीठ सर्वांकडेच असतं, समुद्री मीठ घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घ्या, थोडीशी काळी मोहरी घ्यायची. मुलांवरून 7 वेळा ओवाळून घ्यायची आणि वाहत्या पाण्यात तुम्ही बेसिनमध्ये हात धुवून टाकला तरीही चालेल. तुरटीचा खडा टाकायला तुम्हाला चूल वगैरे नसेल, तो तुम्ही बेसिनमध्ये टाकून दिला आणि हात धुवून घेतले तरीही चालेल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांची नजरबाधा उतरवू शकता. लगेच नजरबाधा मुलांची उतरून जाणार आहे. त्याचबरोबर घरात तुम्हाला नकारात्मकता वाटत नसेल, आनंदी वातावरण वाटत नसेल घरात, तर काय करायचं आहे महिलांनो, संध्याकाळी बुधवारी 31 तारखेला संध्याकाळी किंवा रात्रीचा थोडा उशीर झाला तरी हा उपाय करू शकता. मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. उजव्या हातात पिवळी मोहरी घ्यायची
तुमचा मागचा रूम, तुमचं घर लहान असो मोठं असो, जो मागचा रूम असतो तिथून तुम्हाला ती मोहरी घेऊन पूर्ण घरात फिरायचं आहे. फिरताना तुमच्या मनात काय इच्छा आहे, बोलायचे आहे, मनातल्या मनात त्या इच्छा बोलायच्या आहे की माझ्या घरातली नकारात्मकता असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, कुणाची नजरबाधा असेल, सर्व नष्ट होऊन जाऊ दे. माझ्या घरात सकारात्मकता येऊ दे, पवित्र दैवी वातावरण तयार होऊ दे, अखंड लक्ष्मी नांदू दे. असं तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. पिवळी मोहरी हातात घेऊन तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि सरळ संपूर्ण घरात फिरून ती पिवळी मोहरी घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायची आहे. एखादं झाड असेल तुमच्या घराबाहेर, तिथं कोपऱ्याला टाकून दिली तरीही चालेल. घरात यायचं, हातपाय धुवायचे आहे आणि मग वावर करायचा आहे. आता पिवळी मोहरी नाही, उपाय थांबवू नका. काळी मोहरी असेल, काळी मोहरी घेऊन सुद्धा तुम्ही घराबाहेर टाकू शकता. तुम्हाला काळी मोहरी नाही टाकायची, 5 काळी मिरी घ्यायची आहे. 5 काळी मिरी हातात घ्या, उजव्या, संपूर्ण घरात फिरा. मी तुम्हाला बोलली काय बोलायचं ते बोलून घ्यायचं आणि घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायचं आहे. या 3 वस्तूंपैकी बुधवारी 31 तारखेला एक का होईना वस्तू आपल्या घराबाहेर टाकून यायची आहे. तुम्हाला फेकून यायची आहे. हातपाय धुवा. कृपया कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपली इडापिडा देऊन, आपली इडापिडा दुसऱ्यांना देऊन कधीच इडापिडा उतरत नाही. म्हणून कोपऱ्याला टाका या वस्तू. या 3 वस्तू इतक्या फायदेशीर आहे की घराची लगेच नजरबाधा उतरवून टाकतात, घरात वातावरण सकारात्मक निर्माण करतात. म्हणून पिवळी मोहरी घरातून फिरवू शकता. काळी मोहरी किंवा काळी मिरी या 3 वस्तूंपैकी एक कुठलीही वस्तू महिलांनी हातात घ्यायची आहे. उजव्या हातात घरभर फिरा, बोलून घ्यायचं आहे. तुमच्या समस्या बोला आणि घराबाहेर त्या वस्तू फेकून यायच्या आहे. सुंदर उपाय आहे. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला चांगलेच अनुभव येतील. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो. महिलांनो, कुणी काहीही करू द्या, आपल्या घरासाठी, सुख समृद्धीसाठी एक दिवा तुम्हाला रात्री 12च्या आत घरात या ठिकाणी लावायचा आहे. काय करायचं? तुपाचा लावा, तेलाचा लावा, नियम नाही. पण आपल्या मुख्य दाराशी दोन्ही ठिकाणी लावता आले, दोन्ही ठिकाणी लावा. नाही जमलं किमान एका बाजूला तरी मुख्य उंबरठ्या बाहेर, घराबाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. तेलाचा लावाल, तेलाचा लावा, तुपाचा लावाल, तुपाचा लावा. नियम नाही, पण एक दिवा लावून ठेवायचा आहे. माता लक्ष्मी आकर्षित होईल. तुमच्या घराच्या बाहेर अंधार राहायला नको. महिलांनो, दिवे वगैरे सुद्धा प्रज्वलित करून ठेवा. म्हणजे आपण जे लाईट वगैरे असतात ते सुद्धा राहू द्या. आणि एक मुख्य दाराशी एक दिवा लावून ठेवायचा आहे. एक तुळशीजवळ सुद्धा गुरुवारी आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे. सर्वांनी काळजी घ्यायची, आपण महिलांनीच काळजी घ्यायची आहे. तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावून ठेवायचा आहे. मुख्य दाराशी सुद्धा एक दिवा लावून ठेवा. आणि आपल्या मुख्य देवघरात तर एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे. आणि मग नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. घरात अंधार राहायला नको. आपल्या देवघरात सुद्धा प्रकाशमय करून ठेवा, अखंड दिवा लावून ठेवा. मग आपण नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. बघा, सोन्यासारखे अनुभव येतील. कधीच तुमच्या आयुष्यात, तुमच्या लेकराबाळांच्या आयुष्यात माता लक्ष्मी अंधार होऊ देणार नाही. म्हणून माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक मुख्य उंबरठ्या बाहेर दिवा लावून ठेवा. तुळशीजवळ लावून ठेवा. दिवा लावताना मनातल्या इच्छा बोला, सकारात्मक बोला. 31 तारखेला जेवढं सकारात्मक बोलता येईल ना तेवढं बोला. तसं तर नेहमीच सकारात्मक राहा. सगळं चांगलंच होणार आहे. कितीही वाईट दिवस असू द्या, मार्ग निघणारच आहे. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्हच होईल तुमच्याबरोबर. म्हणून असे दिवे लावून ठेवायचे आहे. अजून लावता आले लावा, पण दिवे लावून आपण नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. 31 डिसेंबरला रात्री 12 वाजता आपण नवीन वर्षाचं स्वागत करतो. तुम्ही कुठंही असाल, घरी असाल, बाहेर असाल, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः बाप्पाचा मंत्र जपा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम श्रीम नमः. ओम कुलदेवताय नमः. तुमच्या ज्या इष्टदेवता असतील त्या देवांचा मंत्र जपून नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. सुंदर अनुभव येतील. कधीच कशाला कमी पडणार नाही. वर्षभर
देवी देवतांची कृपा राहील म्हणून काही बोलण्यापेक्षा हे 2 शब्द बोलून आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे. सकाळी बोलले तुम्ही 1 जानेवारीला तरीही चालेल, पण आपण 31 तारखेला रात्री 12 वाजता नवीन वर्षाचं स्वागत करतो ना, हे 2 शब्द सर्वांनी जरूर बोलायचं आहे. अनुभव तुम्हाला चांगलेच येणार आहे. तर 31 डिसेंबरला या गोष्टी महिलांनो, दादांनो जरूर करायच्या आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.